नमस्कार. एज्युकेशन पोर्टलवर संच मान्यता 2025 कशा प्रकारे फायनलाइज करायची, संच मान्यता फायनलाइज करण्यापूर्वी कोणत्या सूचना आपण वाचल्या पाहिजेत, त्या सूचना वाचून आपल्याला नेमकं काय करायचं आहे याविषयीची स्टेप बाय स्टेप इजी माहिती देणारा हा व्हिडिओ खास आपल्या सर्वांच्या माहितीसाठी. चला तर मग संच मान्यता 2025 इजी स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे पूर्ण करावी याची माहिती देणारा सविस्तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. गुगल क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी education.maharashtra.gov या ठिकाणी आपण शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाची स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट पोर्टल आपण या सरळ 2.0 ओपन केलेलं आहे. याची जर भाषा तुम्हाला बदलायची असेल तर या ठिकाणी इंग्लिश हे बटन दिसतंय, त्या ठिकाणी तुम्ही दाबू शकता. इंग्लिश होईल. आता पहा, इंग्लिश केल्यानंतर हे पूर्णपणे तुम्हाला जे डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्ड तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसेल. आता या ठिकाणी पहा, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. त्याची आपण स्टुडंट सिक्युरिटी स्कूल रिपोर्ट, लोकप्रतिनिधी प्री स्कूल रजिस्ट्रेशन, महास्कूल GIS, सेल्फ फायनान्स स्कूल, प्री स्कूल लिस्ट, अशा प्रकारे ही सगळी माहिती त्या ठिकाणी दिसत आहे. आता आपल्याला संच मान्यता पोर्टलवर जायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 3 आडव्या रेषा दिसतात या ठिकाणी, त्या तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला आडव्या 3 रेषेवर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघा, मुख्य पृष्ठ, सरळ विषयक, विभागीय लिंक, कार्यालयीन रचना अशा प्रकारची लिंकची यादी दिसते. त्या ठिकाणी विभागीय लिंकला क्लिक करा. आता विभागीय लिंक क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे नावं दिसतात. एक आहे पूर्व प्राथमिक शाळा नोंदणी, विद्यार्थी पोर्टल, स्कूल पोर्टल, कर्मचारी पोर्टल, संस्था पोर्टल, RTE 25% प्रवेश पोर्टल, संच मान्यता पोर्टल. या ठिकाणी आपल्याला संच मान्यता पोर्टल हे दिसत आहे, या ठिकाणी त्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊया. आता पुढे आल्यानंतर या ठिकाणी पहा, युजर ID आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, कॅप्चा कोड भरायचा आहे आणि कॅप्चा कोड भरून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता मी या ठिकाणी युजर ID पासवर्ड भरलेला आहे, सिक्युरिटी कोड भरला आणि लॉग इन हे बटन दाबायचं आहे. लॉग इन हे बटन दाबल्यानंतर आपण या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. आता पहा, सर्वात प्रथम इथं या ठिकाणी तुमच्यासमोर एक सूचना डिस्प्ले केलेली आहे. सन 2025-26च्या संच मान्यतेसाठी दिनांक 1/10/2025 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इन करून स्कूल बेसिक इन्फॉर्मेशन फायनलाइज करणे आवश्यक असून त्यानंतर वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये शाला प्रणालीमध्ये कार्यरत अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी डेटा फेच करणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विना अनुदानित शिक्षक कर्मचारी असल्यास त्याचा वर्किंग स्टाफ माहिती नोंद करून ती अंतिम फायनलाइज करावी. अशा प्रकारची सूचना वाचून योग्य ती कार्यवाही करणं आवश्यक आहे. आता आपण ओके हे बटन दाबूया. ओके बटन दाबल्यानंतर या ठिकाणी पहा, तुमच्या समोर शाळेच्या संच मान्यतेचा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. पहा, तुम्हाला आधी या ठिकाणी तुम्हाला 3 टॅब दिसतात, होम, बेसिक इन्फॉर्मेशन, वर्किंग पोस्ट. सर्वात प्रथम तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन या टॅबवर काम करायचं आहे. स्कूल इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला काय माहिती भरायची ते आणि फायनलाइज करायला बघा. इफ दिस इन्फॉर्मेशन इज करेक्ट देन क्लिक ऑन फायनलाइज बटन टू अप्रूव्ह बेसिक डेटा विल बी कन्सिडर्ड फॉर संच मान्यता. फॉर दिस इन्फॉर्मेशन इज इनकरेक्ट देन फर्स्ट करेक्ट द इन्फॉर्मेशन ऑन स्कूल पोर्टल. बघा, जर डेटा करेक्ट आहे तर फायनलाइज करा आणि डेटा जर इनकरेक्ट असेल तर तुम्हाला स्कूल पोर्टलला जावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती चेंज करायला लागेल. वन्स फायनलाइज प्लीज प्रोसीड टू द वर्किंग पोस्ट टॅब अँड फायनलाइज इट. आफ्टर दॅट इट विल बी कन्सिडर दॅट द बोथ स्कूल अँड वर्किंग इन्फॉर्मेशन आर व्हेरीफाईड बाय यू. जर अशा प्रकारे आपण एकदा फायनलाइज केल्यानंतर आपल्याला स्कूल आणि वर्किंग इन्फॉर्मेशन व्हेरीफाय केलेली आहे असं त्याचा अर्थ होऊन जाईल. चला तर मग या ठिकाणी पाहूया. स्कूल बेसिक इन्फॉर्मेशन आपल्यासमोर दिलेली आहे.
स्कूल बेसिक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वाचायचं लोएस्ट क्लास फर्स्ट लोकल बॉडी योजना पडा, शाळेचं नाव, गाव, क्लस्टर कोणतं ते पण दिलेलं आहे. लोएस्ट क्लास आणि हायेस्ट क्लास, क्लासरूम प्रायमरी, क्लासरूम अप्पर प्रायमरी, त्यानंतर मीडियम कोणतं ते मराठी. अशा प्रकारचं ही माहिती या ठिकाणी आपल्यासमोर दिलेली आहे. ही माहिती करेक्ट असेल तर आपल्याला फायनलाइज हे बटन दाबायचं आहे. आता या ठिकाणी आपण फायनलाइज करण्यापूर्वी पूर्ण सूचना नीट वाचा आणि जर काही चेंज असेल तर ते अपडेट करायचं तुम्हाला स्कूल पोर्टलला, एवढं विसरू नका. आता आपण ही माहिती फायनलाइज करणार आहोत. फायनलाइज केलेली आहे, ही माहिती बरोबर आहे म्हणून फायनलाइज केली. आता पुढे आपल्याला SCM या ठिकाणी बघा, आता आपण वर्किंग पोस्ट या टॅबमध्ये जायचं आहे. वर्किंग पोस्ट टीचिंग नॉन टीचिंग या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नोट येतील. काइंडली एन्श्योर दॅट बिफोर फायनलाइजिंग द डेटा करेक्ट मीडियम फॉर इच शाला टीचर इज सिलेक्टेड फ्रॉम द शाला पोर्टल. आता या ठिकाणी शाला पोर्टलवरचा डेटा या ठिकाणी आपल्याला फेच करायचा आहे. एन्श्योर दॅट द मीडियम इज सिलेक्टेड फॉर एव्हरी शाला टीचर बिफोर फायनलाइजिंग द डेटा. इफ यू हॅव एनी डाउट्स रिलेटेड टू द वर्किंग पोस्ट प्लीज कॉन्टॅक्ट द शाला टीम. Once the data is finalized, it will be used for संच मान्यता जनरेशन and cannot be changed afterward. बघा, शाला पोर्टलवरचे जो मंजूर पद आहेत त्या पदाचा डेटा आपल्याला माहीत करणं आवश्यक आहे, नाहीतर शाला टीमशी संपर्क करावा. आणि जर शाला टीमशी संपर्क केला आणि नंतर माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर भरू शकता. आता या ठिकाणी आपल्याला समोर दिसते पहा, हेडमास्टर, असिस्टंट टीचर, हे सगळं गेट शाला डेटा या टॅबवर क्लिक केल्यानंतर दिसणार आहे. आता सध्या आपल्यासमोर ते 00 दिसतंय. आता आपण गेट शाला डेटा या बटनाला क्लिक करूया. आता पहा, सिंक्रोनाइज होतंय, डेटा फेच सक्सेसफुली झालेला आहे. आता पाहूया आपण काय काय डेटा आपल्यासमोर डिस्प्ले होतो. बघा, शाळेतील तुमच्या हेडमास्टर एक आलेला आहे. हेडमास्टर 100% एडेड 1. नंतर या ठिकाणी पहा, पूर्ण माहिती आपली शाला पोस्टवरून आलेली आहे. आता 2 ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8ला लागतात आणि अंडर ग्रॅज्युएट 1 ते 4 2 बसतात. आता या ठिकाणी पहा, तुमची सर्वांची नावं दिसत आहेत. या ठिकाणी आपल्या शाळेतील टीचिंग एडेड, हेडमास्टर, ग्रॅज्युएट टीचर, अंडर ग्रॅज्युएट टीचर, या ठिकाणी पहा, ज्यांची बदली झाली असेल ते टीचरला तुम्हाला इथून डिटॅच करावं लागणार आहे आणि नंतरच तुम्हाला या ठिकाणाहून तुमची जी संच मान्यता आहे ती फायनलाइज करावी लागेल. म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं आहे, जर तुमच्या शाळेतून एखादा जिल्हा बदलीने गेला असेल किंवा जिल्हांतर्गत बदलीने गेलेला शिक्षक असेल तर त्याला शालार्थ पोर्टलवरून तुम्हाला अनमॅप करावं लागेल किंवा डिटॅच करावं लागेल. आणि डिटॅच केल्यानंतरच तुमची जी पोस्ट आहे ती पोस्ट त्या ठिकाणी तुम्हाला फायनलाइज करता येईल. चला तर मग अशा प्रकारे ही सगळी माहिती तपासून तुम्हाला फायनलाइज बटन दाबायचं आहे. एवढीच माहिती या ठिकाणी आहे. आणि मीडियम सर्वांना चेक करून घ्या. ज्यांचं मीडियम नसेल त्यांचं मीडियम हे आपणाला शालार्थ पोर्टलवरून टाकावं लागेल. एवढी खबरदारी घेऊन संच मान्यता फायनलाइज करून घ्यायची आहे. धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.